श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। औदुंबर हे दत्तगुरूंचे निवासस्थान। औदुंबराला आपण प्रदक्षिणा तर घालतोच, पण त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा पूर्ण अर्थ समजेल। गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि गुरुवारी आपण दत्त सेवा, स्वामी सेवा हे मोठ्या भक्तिभावे आणि आनंदाने मनापासून करत असतो। आणि बघा, दत्तगुरूंचा शोध घ्यायचा असेल तर कोणतेही औदुंबराचे झाड जिथे असेल तिथे तुम्ही जावा, कारण त्या झाडामध्ये दत्तगुरूंचे निवास असतो असं मानलं जातं। अशा औदुंबराला आपण पाणी घातल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे दिसून येतात। तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। बघा, सनातन धर्मामध्ये वृक्षाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे। हिंदू धर्मामध्ये आपल्या पिंपळ, तुळस, वड, शमीचं झाड यांसारख्या अनेक झाडांना आपण वनस्पतींना अतिशय आदराने पाहत असतो, त्यांची पूजा करत असतो। विविध त्यांच्या ज्या काही वार असतात त्यांना आपण त्यांच्या आदराने मनोभावे पूजा करतो। तर असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण देखील असतात। या झाडांपैकी एक झाड म्हणजे उंबराचे झाड, यालाच आपण औदुंबर देखील म्हणतो आणि या झाडामध्येच भगवान दत्त महाराज यांचे वास्तव्य असते। तर बघा, श्रीहरी विष्णूंनी नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला होता। त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा देखील झाली। त्यामुळे त्यांनी नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेची जी त्यांना झालेली बाधा होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला। तसेच लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहांच्या जखमांना लावल्याने त्या जखमांना होणारा जी दाह होता, म्हणजे जी आग होत होती त्या जखमांची, ती पूर्णपणे थांबली। या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे। कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित अशी काही उपाय हे देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतात असं मानलं जातं। तर बघा, उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याच्या खाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो। त्यासोबत पैशाशी संबंधित ज्या समस्या असतात त्या दूर होतात। वास्तविक पाहता शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो। म्हणून असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीतील शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता नसते। पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे नेहमी दारिद्र्य असते, आर्थिक समस्या सारख्या आपल्याला भेडसावत असतात, पैशाची नेहमी तंगी असते, कितीही घरात पैसा आला तरी तो पुरत नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो बाहेर जातच राहतो। चला तर मग जाणून घेऊयात उंबराच्या झाडाशी संबंधित काय फायदेशीर उपाय आहेत जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्या देखील दूर करतील। तर बघा, शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या ज्या काड्या आहेत त्या होम हवनमध्ये समिधा म्हणून अर्पण करतात। ओम शम शुक्राय नमः, ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते। तसेच दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते। त्यानंतर बघा, समृद्धीसाठी देखील या झाडाचा उपाय केला जातो। शक्य असल्यास रोज, नाहीतर बघा आपल्या या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला रोज तर जमणार नाही, पण कमीत कमी दर गुरुवारी तरी औदुंबराच्या झाडाला पाणी घालावे, 11 प्रदक्षिणा घालाव्या। या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा। घरात सुख, शांती, आनंद राहतो। त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार
जर बघा प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीची जी काही कामे असतील तर या बाबतीत समस्या निर्माण होत असतील तर या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका। हा देखील जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली मानला जातो। तसेच बघा पुढचा उपाय जो सांगितला जातो उंबराच्या झाडासाठी तो म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी। आता बघा आपण रोज सकाळी अर्धा तास उंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण केलं तर महिन्याभरात तुम्हाला मनस्वास्थ्य जे आहे ते तुमचं सुधारलं जातं, हे तुमच्या लक्षात येईल। मनाला एक प्रकारची शांती मिळते, मात्र त्यात सातत्य महत्त्वाचं आहे। कोणतीही सेवा किंवा उपाय हे सतत केले तरच त्याचं आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं। उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो, दुपारच्या वेळी थंड सावली मिळते। आरोग्याच्या दृष्टीने उंबराचं झाड हे अत्यंत गुणकारी असल्याने आपण जर त्याच्या सानिध्यात किंवा त्याच्या उंबराच्या त्या झाडाखाली पारावर जर आपलं वेळ घालवला तर ते खूप चांगलं मानलं जातं। तर बघा उंबराच्या झाडाचे असे अनेक गुणकारी आणि फायदेशीर जे आपण उपाय पाहिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जमेल तो उपाय जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा। बघा निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये याचा चांगलाच फायदा दिसून येतो। आणि उंबराच्या झाडामध्ये स्वतः भगवान दत्तगुरूंचे स्थान असल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या असतात त्या उंबराच्या झाडाच्या पूजेमुळे अगदी लवकरात लवकर पूर्ण होतात। त्यामुळे आपण उंबराच्या झाडाला रोज पाणी घातलं पाहिजे आणि हे पाणी घालून त्यांना मनोभावे नमस्कार करून आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या सांगितल्या पाहिजेत आणि प्रदक्षिणा घालून दत्त महाराजांचे जे काही उपासना आहेत पूजाविधी आहेत किंवा जे पोथीपठण आहे ते जर केले तर त्याचे आपल्याला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील। तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटीशी आणि सहज अशी तुम्हाला समजेल अशी माहिती उंबराच्या झाडाबद्दल पाहिली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। तसेच जे तुम्हाला तुमचे मित्रमंडळी तुमचा मित्रपरिवार जो आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल। चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।